50 वर्षांपूर्वीचा हॉटेलचा व्यवसाय तर 3 पिढ्यांची शिवभक्ती। भूम तालुक्यातील प्रसिद्ध असलेला बाराते यांचा वडापाव हा अगदी 35 वर्षांपासून प्रसिद्ध आहे। तर 1974ला एकनाथराव बाराते यांनी गुळाचा चहा आणि पकोडा भजे याचे हॉटेल सुरू केले। तेव्हापासून चालू असणारा हॉटेलचा व्यवसाय आज तागायत सुरू आहे। तर 35 वर्षांपासून वडापावचा व्यवसाय आज तागायत सुरू आहे। सध्या हा व्यवसाय विठ्ठल बाराते व त्यांचे वडील पाहतायत। दिवसाकाठी त्यांना वडापावच्या व्यवसायातून 6 ते 7 हजार रुपयांची उलाढाल होते, तर महिन्याकाठी 2 लाख रुपयांची उलाढाल होते। तर वडापावच्या व्यवसायाबरोबरच 3ऱ्या पिढीला शिवभक्तीची परंपरा चालत आली आहे। वडापावचा व्यवसाय आणि शिवभक्ती याची मॅनेजमेंट तुम्ही कसं करता? आता कसं आहे दादा, गेली 50 वर्षहून अधिक काळ झाला आमचे आजोबा एकनाथराव बाराते यांनी ह्या वडापावची या आपल्या हॉटेलची स्थापना केली होती। त्यानंतर आमचे वडील राजभाऊ एकनाथ बाराते ज्यांनी सायकलीवर गडकिल्ले केले आणि खरा शिवकार्याचा वारसा हा त्यांच्या माध्यमातूनच मला मिळाला। पण त्याचबरोबर शिवकार्य करत असताना, या गडदुर्गांच्या फेरी करत असताना आपला व्यवसायही सांभाळला पाहिजे, आपलं कुटुंबही बघितलं पाहिजे, तरच त्या माध्यमातून सेवा घडेल। ह्या हेतूने हा व्यवसायात आम्ही आहोत बरेच वर्ष झालं। आता कुटुंबातील कोण कोण तुम्हाला सहकार्य करतात? आता आमचे आईसाहेब आहेत, माझे वडील आमचे दादा आता शेतात गेलेत ते, आणि माझे बाच्चे आहेत, माझे मोठे भाऊ आहेत, आणि आमचा घरचा सुद्धा कुटुंब, आमची पत्नी असेल, आमच्या बहिणी असतील, आम्ही सगळे मिळून हा व्यवसाय करतो सगळेजण। या ठिकाणी आमची आई आहे की खऱ्या अर्थानं या व्यवसायाची मुहूर्तमेळ आमच्या आईमुळेच रोवली गेलेली, आणि बरीच वर्ष झालं या व्यवसायामध्ये आहेत। बरंच कष्ट केले आम्हाला घडवण्यासाठी, पण या शिवकार्यासाठी मला कुठलंही बंधन केलं नाही, की कुठलेही बंधनं घातले नाहीत। मोकळेपणानं तो गडकिल्ले करा, या गडसंवर्धनाची कामं करा, या सामाजिक क्षेत्रातल्या ज्या काही चळवळीत यासाठी मला आमच्या आईनं खूप मोकळीक दिली, आणि दादांचं बी त्यात तेवढंच मोलाचं योगदान आहे। तुम्ही गडाच्या ह्याला गेलात? हां आहे दादा साहेब, खूप त्रास होत होते 2-3 दिवस, कारण की दर 2 महिन्याला 10 किल्ल्यांच्या मोहिमा असतात। त्यावेळेस सांभाळतात आई वडील मोठे भाऊ सगळेजण, असं असतं। अशा तऱ्हेने चालू आहे आपली अखंड सेवा। माझं एवढंच म्हणणं आहे की आपलं घर, प्रपंच, शिक्षण, व्यवसाय बघून प्रत्येकाने आपल्या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने जी पावन झालेली भूमी आहे ही अखंड किल्ले आपण केलेच पाहिजे, तरच आपल्याला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज करणार। वडापावच्या व्यवसायातून दररोज शिल्लक राहणाऱ्या उत्पन्नातून काही रक्कम विठ्ठल बाराते हे गडदुर्ग संवर्धनासाठी आणि गडदुर्ग स्वच्छतेसाठी वापरतायत। आत्तापर्यंत त्यांनी 200हून अधिक गडदुर्ग मोहीम काढून त्या ठिकाणी दिशादर्शक फलक, तटबंदी व बुर्जावरील वृक्षतोड, त्याचबरोबर रिकाम्या पाणी बॉटल्स गोळा करण्याचं काम केलं। वडापावच्या व्यवसायासोबतच शिवभक्तीची सांगड घालणारे विठ्ठल बाराते यांना वडापावच्या व्यवसायात आई, वडील, भाऊ, पत्नी, वहिनी व भाचा यांची मदत होते। 50 वर्षांपासून प्रसिद्ध असलेले हे हॉटेल आणि त्या हॉटेलच्या आलेल्या पैशातून काही रक्कम हे गडदुर्ग संवर्धनासाठी वापरणाऱ्या विठ्ठल बाराते यांचा आदर्श निश्चितच अनेकांनी घ्यायला हवा। तर आपलं घर, प्रपंच, नोकरी किंवा व्यवसाय बघूनच शिवभक्ती किंवा शिवकार्य करावं, असंही यावेळी बोलताना विठ्ठल बाराते म्हणाले। उदय साबळे, न्यूज 18 मराठी, धाराशिव।